राजाच्या वेळी चांगल्या पवित्र शासनावर राजाने बसावे. त्या दिवशी राजाने उपवास धरावा. पुरोहिताने इंद्राची शांती करावी. राजाने मंत्रपाठपूर्वक अग्नीत हवन करावे. निरनिराळे वैदिक पाठ करावे व स्वस्थ यन शांत पाठ करावे. यज्ञाच्या दक्षिणेस कलश स्थापून त्या अपराजिता देवाला आव्हान करावे. मग आचार्य कलशाने राजास अभिषेक करावा. यजुर्वेद व अथर्ववेद ब्राह्मणांकडून राजाला तिलक करावा. नंतर सर्वोपदेश कलशात राजाने स्वतःचे रूप पाहावे. राजाला राज्यकार्यात मदत करणारे मंत्री यांच्या विषयात पारंगत असावेत. प्रहर हा राजाचा अंगरक्षक सतत शास्त्रसज्ज असावा. दरबार लेखक चतुर्लेखक असावा. धनादेश चांगला रत्नपारखी असावा. राज्यवैभव राज्याभिषेक राजाध्यक्ष राज्यवैद्य राज्याध्यक्ष गजाध्यक्ष अश्वाध्यक्ष दुर्गाध्यक्ष धर्माध्यक्ष हे सर्व त्या कार्याचे चांगले जाणकार असावे. राजाने गुप्तचराद्वारे राज्यातील संशयाती गुन्हेगार परदेशी माणसं यावर लक्ष ठेवावे. राजाच्या सेनापती युद्धशास्त्राचा वाकबगार असावा. या राजदूत हा मधुर बोलणारा असावा पण आपल्या राजासाठी निष्ठावान असावा. दुसऱ्या राजाशी बोलणं करताना आपल्या राजाला मदत करणारा असावा. सर्व सेवक मंत्री हे शत्रूला मिळणारे नसावे. राजाने प्रत्येकाला सल्ला तपासून घ्यावा. सर्वांवर विश्वास टाकू नये पण अविश्वासही दाखवू नये. राजाने किल्ल्यात राहावे. तेथे त्याला दुसऱ्याला त्रास होणार नाही. किल्ल्यात फळे धान्य यांचा योग्य साठा असावा. किल्ल्यात 6 प्रकारे आहेत. धनदुर्ग महादुर्ग नरदुर्ग वार्षदुर्ग अंबुदुर्ग गिरिदुर्ग हे 6 प्रकार आहेत. या सर्वात गिरिदुर्ग हा सर्वोत्तम होय. पूर्व हट्टशर देवालय यंत्रे आयुधे जलाशय यांनी पूर्ण असावा. राजाने प्रत्येक गावात ग्रामाधिपती नेमावा. 10 गावावर एक अधिपती तसेच 100 गावावर एक ग्रामाध्यक्ष नेमावा. राज्यातील अशा अक्षरांवरही एक अधिकारी नेमावा. त्याने सर्वांकडून प्रजेचे काम करून घ्यावी. याबद्दल त्या प्रत्येकाला वेतन नेमलेले असावे. गावात काही द्वेष वा संकट निर्माण झाल्यास ग्रामाधिपती यांनी आपले निराकरण करावे. त्याला शक्य नसेल आपल्या वरच्या अधिपती अध्यक्ष यांना कळवून त्याच्यावर निराकरण करून घ्यावे. राजाचा कर हेच राज्याचे उत्पन्न. यावरून सैन्य मंत्री व इतर अधिकारी यांचे खर्च चालतात. यास्तव अर्धा भाग सतत खजिन्यात असावा. नदी सुकली तर शेताचे काम हे थांबवतात. तद्वत राजाचा खजिना रिकामा असेल तर प्रजेचे काम होणार नाही. पण त्यासाठी प्रजेवर डोईजड कर लादल्यास प्रजा बंड करून उठेल. राजा प्रजेला छळणारा राजा नरकात जाव. प्रजे रक्षण पोषण करणारा राजा इतर इहपरलोकी सुखी होतो. खोट्या बोलणाऱ्या माणसाला राजाने दंड करावा. त्याच्या धनाचा 8वा भाग दंड म्हणून वसूल करावा. एखादा धनवान बेपत्ता झाल्यास राजाने त्याचे धन 3 वर्षापर्यंत सांभाळावे. त्याहून अधिक काळ तो परत न आल्यास त्याचे धन राज्यकोषात जमा करावे. यानंतर जर एखाद्या पुरुष त्यावर हक्क सांगू लागला तर त्याला सिद्ध करावे लागेल. करती व्यक्ती घरातून निघून गेली व वारस बालक असेल तर राजाने धनाचे व बालकाचे रक्षण करावे व बालक सज्ञान झाल्यावर त्यास धन परत द्यावे. बालकाप्रमाणे स्त्रियांचेही रक्षण राजाने करावे. विधवा रोगी यांचे रक्षण करावे. स्त्रियांचे धन लुबाडू पाहण्यास तसेच चोरी झाल्यास खोटाचे सांगणाऱ्यास जरब दंड करावा. हद्दपार करावे. व्यापाराच्या उत्पन्नावर 20वा भाग कर म्हणून वसूल करावा. त्याहून अधिक दंड घेणाऱ्या अधिकाराचा दंड करावा. राजाने धान्याचा 6वा भाग पशु धनाचा 5वा भाग सुवर्णादी जडज वाहीर गंध औषधे रस फुलं भाजी बांबू चर्म दगड भांडी मध मांस तूप यांचा 6वा भाग कर म्हणून घ्यावा. स्त्रिया विद्वान संन्यासी याने कर माफी असावी. उलट राजाने त्यांच्या उपजीविकेची व्यवस्था करावी. शिल्पकारातील कलाकारावर वेतन न घेता महिन्यातून 1 दिवस राजाचे काम करावे. चलनाच्या प्रकारात 3 जप कृष्णल 5 कृष्णल बरोबर 1 माश 16 माश बरोबर सुवर्ण 24 माश कर्ण 4 सुवर्ण 1 निष्क 10 निष्क धरड हा सोनी चांदी आणि तांब्याचे बनवीत. तांब्याच्या कळशाला कार्शिक कळशपान म्हणतात.